नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी ऋतुजा, बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। प्रभाग क्रमांक 13 मधील माजी नगरसेविका सुवर्णा गेनप्पा यांच्या प्रयत्नातून माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून गौरी घुमट परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। प्रत्येक भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले। महापौर रोहिणी शेंडगे। प्रभाग क्रमांक 13 मधील माजी नगरसेविका सुवर्णा गेनप्पा यांच्या प्रयत्नातून माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून गौरी घुमट परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी संतोष गेनप्पा, शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी स्थायी सभापती गणेश कवडे, मनोज लोंढे, श्याम नळकांडे, संदीप दातरंगे, डॉक्टर श्रीकांत चेमटे, जेम्स अल्हाट, मनीष लोढा, रतिलाल लोढा, अभय गुंदेचा, नंदू बेंद्रे, शिरीष भागानगरे, सचिन चवंडके, संदीप शिंदे, बबनराव आढाव, महावीर ओस्तवाल, छनुलाल देवी, बबनराव कासवा, अमोल गांधी, अरियंत लोढा, सुरेश गांधी, कैलास शिंदे आदी उपस्थित होते। यावेळी विक्रम राठोड, संजय शेंडगे आदींनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन मनीष लोढा यांनी केले, तर आभार शिरीष भागानगरे यांनी मानले। आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ या नगर शहराच्या लाडक्या महापौर रोहिणीताई शेंडगे, इथे संभाजीराजे कदम, संजयजी शेंडगे, अप्पाजी नळकांडे, इथले सगळे रहिवासी, सगळे ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला। मनोजजी लोंढे यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला। आणि त्यानंतर आता आपली इथली पण ही पण बोळ काँक्रिटीकरणाची आहे। त्यानंतर तुमच्या म्हणजे पुढचा अख्खा सगळा रोड तो पण काँक्रिटीकरण आहे, एवढं मी सांगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज वॉर्ड क्रमांक 13 येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला। या प्रसंगी शहर प्रमुख कदम उभे, तसेच नळकांडे, गेनप्पा, तसेच उपस्थित सर्व नागरिक। आपण पाहिलं की नगरमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालीच होती, त्याच पद्धतीने आपण कामाला इथे शुभारंभ केला। मला असं वाटतं जरी आपली सत्ता नाही राहिली पण कामं काही थांबत नाहीत, कारण की आपण तेवढ्या निधीतून कामं जेवढे जास्तीत जास्त पूर्ण करते। जे नगरची दुरावस्था, जेवढे रस्ते जे खराब झाले होते ते कसे चांगले करता येईल याचकडेच आपण लक्ष दिलेलं आहे। मला असं वाटतं आणखीनही निधी भरपूर प्रमाणात रस्त्यांच्या कामांचे शुभारंभ इथे होणार आहेत। नक्कीच सांगू इच्छिते की जसे रस्त्यांचे कामं चांगल्या प्रकारे झालेले आहेत, तसे सुशोभीकरणाचेही कामं चांगल्या प्रकारे केलेले आहेत। जो पाण्याचा प्रश्न होता खूप दिवसापासून तोही चांगल्या प्रकारे आपल्या मार्गी लागलेला आहे। नुसतं शिवाजीनगर नाही तर पूर्ण नगर शहराचा प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे। त्याचप्रमाणे लाईटीचाही प्रश्न सोडवलेला आहे। मला असं वाटतं नगर विकासाच्या दिशेने पूर्ण वाटचाल झालेलीच आहे आणि यापुढेही आपण सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील तर नक्कीच आम्ही नगरचा विकास या आणखीनही चांगल्या प्रकारे करू। आणि जे आपल्या या वॉर्डातील नगरसेवक आहेत त्या सर्वांना सांगू इच्छिते त्यांच्या पाठीशी असेच उभे राहा, आमच्या सर्व शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा। आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी या शहराच्या महापौर रोहिणीताई शेंडगे, उपस्थित या प्रभागाचे नगरसेवक संतोष गेनप्पा, मनोजजी लोंढे, या भागातील सगळे ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। विकास कामाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करायचं जे व्रत शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी हाती घेतलं आणि तेच काम जरी कार्यकाल संपला असेल तरी कर्तव्य संपलं नाही, या उपरोक्तीनुसार आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अशा कामाचा काँक्रिटीकरणाचा शुभारंभ या मान्यवरांच्या हस्ते सगळ्यांच्या उपस्थितीत आणि आमच्या महापौर ज्यांनी अत्यंत चांगलं काम या 2.5 वर्षामध्ये या नगर शहरामध्ये भागाभागामध्ये खऱ्या अर्थानं जिथं गरज आहे तिथं काँक्रिटीकरणाचे जास्तीत जास्त रस्ते या येत्या 2.5 वर्षात पूर्ण केले। आणि म्हणून लोकांचा विश्वास हा शिवसेनेवर आहे। माननीय अनिल भैया राठोड यांची शिकवण आम्हाला आहे, बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे आणि म्हणून लोकांच्या उपयोगाला जो हाकेला होऊ देतो तो शिवसैनिक कार्यकर्ता आमचा नगरसेवक। खरं तर मोबाईल नगरसेवक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आपण ज्या वेळेस आमच्या प्रतिनिधीला म्हणजे ज्याला तुम्ही निवडून दिलेलं आहे एक फोन केला तरी तुमच्या समस्येसाठी आमचा नगरसेवक त्या ठिकाणी रात्रंदिवस येऊन आपल्या सगळं खरं तर आपलं गाऱ्हाणं ऐकतो आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। म्हणूनच इथून पुढच्याही काळात आपला आशीर्वाद असंच राहू द्या। आत्ता निवडणूक नाही आहे, कदाचित पुढच्या वर्षी निवडणूक होईल, पण त्यावेळेस तुम्ही आमच्या नगरसेवकांच्या पाठीशी मतदान रूपी खरं तर त्यांना आशीर्वाद द्या आणि परत एकदा महानगरपालिकेमध्ये पाठवा। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।